नमस्कार, आज मी तुम्हाला पुन्हा एकदा छान अशी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्या सर्वांसाठी, जिचे नाव आहे बेसन पनीर चिला। अतिशय टेस्टी आणि सुंदर लागतं। यासाठी खूप सोपी रेसिपी आहे। अगदी बेसन घ्यायचं, 2 ते 3 चमचे आपण बेसन घेतलं। बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची। हळद घालून झाल्यानंतर आपण इथे लाल तिखट घालायचं। लाल तिखट घालून झाल्यानंतर थोडासा ओवा घालायचा पचण्यासाठी, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे बॅटर भिजवून घ्यायचं। हे आपलं आहे चिल्याचं, चिला जो असतो बेसन चिला त्याचा बॅटर आहे। आणि दुसरीकडे आपण फ्रेश असं मी इथे पनीर घेतलेलं आहे। पनीरमध्ये मी गरम मसाला, चाट मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी घातली आणि चवीनुसार एक स्प्रिंकल थोडंसं मीठ घातलं, आपल्याला पनीरमध्ये मीठ लागावं म्हणून। असं हे संपूर्ण सर्व मिक्स करून घ्यायचं छान असं। त्यानंतर एकीकडे आपण तवा गरम करायला ठेवायचा। त्यावर तेल घालून अगोदर बेसनचं बॅटर घालून घ्यायचं। छान असं मीडियम साईजमध्येच करायचं, तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार तुम्ही साईजवर करू शकता। असं आपण हा बेसनचं घातल्यानंतर हा एका साईडनी पलटून घ्यायचा, भाजून घ्यायचं दोन्ही बाजूनी। आणि त्यानंतर आपण यामध्ये हे जे भाजल्यानंतर दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर आपण इथे त्यावर पनीर स्टफ करणार आहोत। असं हे पनीर संपूर्ण पोळ्यावर पसरवून घ्यायचं छान असं। पसरवल्यानंतर त्यावर पसरून झालं की पुन्हा आपण त्यावर बेसनचं जे भिजवलेलं बॅटर आहे ते पुन्हा घालून घ्यायचं। असं पद्धतीने आपण हे पूर्ण पसरवून घ्यायचं बॅटर आणि लगेचच हे पलटी करायचं, म्हणजे मग ही बाजू जी आपण बेसन घातलेली बाजू जी आहे ती पण छान अशी भाजल्या जाते। आणि तेल सोडायचं आणि छान असं खमंग भाजून घ्यायचा हा आपला बेसन चिला। अगदी सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे। सो तुम्ही ही करून बघा। अगदी नाश्त्याला लहान मुलं सुद्धा आवडीने खातात। पनीर सगळ्यांनाच आवडतं, त्यामुळे प्रश्नच नाही। आणि अशा वेगळ्या पद्धतीने खाल्लं तर अजून छान लागते। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।